नमस्कार मैत्रिणींनो, क्लासच्या चौथ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कट कसा करायचा ते अगदी सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तो ब्लाऊज कसा शिवायचा ते स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि हो, तुमचा ब्लाऊज कसा आला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चला तर मैत्रिणींनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. काल कट करून घेतलेला ब्लाऊज आहे. मागची बाजू, समोरची बाजू, क्रॉस पट्टी आणि आता राहिलेली आहे बाही. आणि हे आपल्या गळ्याच्या पट्ट्या, काज बटन पट्ट्या आणि पाठीची पट्टी. तर हे आपण बाजूला ठेवून देऊया. आता बाही बाजूला ठेवून देऊ. क्रॉस पट्टी आणि समोरील भागही बाजूला ठेवून घेऊन सुरुवातीला आपण मागची बाजू तयार करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, अगोदर आपण पाठीची पट्टी लावून घेऊया. तर ही पट्टी सेंटरला जोडून घेऊयात आपण. तर ह्यासाठी बघा, मी बॉबिन भरून मशीनला सुई दोरा लावून घेतलेला आहे आणि ह्या दोन पट्ट्या आहेत तर इथे सेंटरमध्ये आपण जोडून घेऊयात. सेंटरला जोडून इथे आपल्याला एक साइड दुमडून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला एक साइड दुमडून घ्यायची आहे, जेणेकरून कपड्याचे धागे दोरे निघणार नाहीत यासाठी. तर एकसारखा कपडा घेऊन इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला ब्लाऊजचा कपडा आहे तो सरळ भागाकडून ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने ठेवून घेऊन तर इथे ह्या पद्धतीने आपल्याला ही पट्टी ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. आपल्याला पट्टी जोडायच्या आधी उलट सुलट कपडा बघून घ्यायचा आहे आणि नंतरच शिलाई मारून घ्यायची. तर बघा, या पद्धतीने आपल्याला एकसारखी मार्जिन ठेवून हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला सहज समजेल असं सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या सर्व लक्षात येईल यासाठी. तर आता काय करायचं आहे, आपल्या पट्टीच्या साईडने इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई दिल्यावर आपली ही पाठीमागची जी पट्टी आहे ती फिनिशिंग सहित छान बसते. बऱ्याच वेळा मैत्रिणी दाब शिलाई देत नाहीत आणि ती पट्टी व्यवस्थित बसत नाही. तर त्यासाठी ही दाब शिलाई देणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, दाब शिलाई देऊन झाल्यावर आता ह्या पद्धतीने आपल्याला दुमडून शिलाई मारून घ्यायची आहे. तर आपल्याला ही पट्टी आता ब्लाऊजच्या उलट्या साईडने ठेवून त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना कपड्याला व पट्टीला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी अगदी सावकाशपणे ब्लाऊज शिवायचा आहे, कुठेही घाई गडबड करायची नाही. आणि आता ह्या पद्धतीने दुमडून घेऊन आपल्याला गळ्यापासून पुढे 4 इंचावर म्हणजे शोल्डरचा सेंटर पॉइंट घ्यायचा आहे आणि तिथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि वर 5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि ह्या पद्धतीने आपल्याला मागच्या साईडचा टक्स टाकून घ्यायचा आहे.
आता दुसऱ्याही बाजूने 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि वर 5 इंचावर मार्किंग करून बघा ह्या पद्धतीने आपल्याला असे टक्स टाकून घ्यायचं आहे. आणि टक्स टाकताना टक्स थोडासा निमुळता टाकून घ्यायचा आहे. तर आता आपण मार्किंग करताना सरळ भागाकडून केलेले आहे, तर इथे उलट्या भागाकडून करायला पाहिजे होती. तर बघा ह्या पद्धतीने मार्किंग पुढं आपल्याला 1 इंच आणि वर निमुळता असा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने हळूवारपणे टक्स टाकून घ्यायचा आहे. वर असं निमुळता टाकून घ्यायचा आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसराही टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत आणि आपली मागची बाजू ही तयार झालेली आहे. आता आपल्याला समोरील बाजू तयार करून घ्यायची. तर इथे आपण हे टक्स टाकून घेतलेले आहेत ना, तसेच आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे सेंटरचा जो टक्स आहे तो थोडासा मोठा घ्यायचा आणि बाकीचे टक्स आहेत ते थोडे छोटे घ्यायचे. आता अशीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडलाही टाकून घ्यायची आहे, किंवा हेच त्याच्यावर ठेवून टॅप करून घेतलं तर ती मार्किंग त्याच्यावर उमटल्या जाते. तर इथे काच बटन पट्टीपासून 4 इंचावर मार्किंग करून आपण हा टक्स घेतलेला आहे. काच बटन पट्टीच्या साईडने आपण दोन्हीच्या सेंटरमध्ये टक्स घेतलेला आहे आणि फिटिंगच्या साईडने पण सेंटरला टक्स घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आणि हाई टक्स टाकताना खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच घेऊन वर निमुळता टाकून घ्यायचा आहे. तर टक्स टाकताना अगदी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे, कुठेही फुगा येणार नाही किंवा झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा आपल्याला आता ह्याच पद्धतीने सर्व टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा आपल्या ब्लाऊजचे टक्स टाकून झालेले आहेत आणि आपल्या ब्लाऊजलाही सुंदर असा पफ आलेला आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, आणि मागच्या साईडने बघा एकसारखे टक्स आलेले आहेत. आता ही बाजूला ठेवून आपण दुसरी बाजू घेऊयात. तर मैत्रिणींनो, टक्स टाकताना नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांना बऱ्याच वेळा दोन्ही बाजू एकाच साईडच्या तयार होतात. तर त्यासाठी आपण टक्स टाकताना पहिली बाजू शिवून झाली की दुसऱ्या बाजूला आपण पाहूनच टक्स टाकायचे आहेत. टक्स टाकताना वर निमुळता टक्स घेतला तरच टक्स फिनिशिंग सहित छान बसतो, नाहीतर मध्ये फुगा येतो. तर त्यासाठी आपल्याला टक्स टाकताना ही काळजी घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडने आपल्याला टक्स टाकून झालेले आहेत. तर आता आपण क्रॉस पट्टी लावून घेऊयात. तर मैत्रिणींनो बघा, मी ही जॉईंटच केलेली क्रॉस पट्टी आहे. तर तुमच्याकडे एवढा कपडा नसेल तर तुम्ही सेंटरला जॉईंट करून क्रॉस पट्टी लावा. तर बघा ही क्रॉस पट्टी या पद्धतीने ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. जसा आकार आहे तशीच क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे.
आणि आता ही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर मध्ये आपण 1 इंचाचा टक्स टाकल्यामुळे आपली इकडं क्रॉस पट्टी उरलेली आहे, तर ती आपल्याला इथे कट करून घ्यायची. आणि इथे सेंटरमधून आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने व्यवस्थित आहे का ते बघून घ्यायचं आहे. कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आपण अगोदर जी शिलाई मारली होती त्याच्या अगदी काटाकाठाने शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा आपली क्रॉस पट्टी लावून झालेली आहे आणि आपला समोरील बाजू फिनिशिंग सहित तयार झालेली आहे. तर इथे आता आपल्याला काज बटन पट्टी लावून घ्यायची आहे. काज बटन पट्टी आपल्याला इथे बटन पट्टी लावताना मागच्या साईडने लावून घ्यायची आहे आणि समोरच्या साईडने दुमडून घ्यायची असते. तर बघा ह्या पद्धतीने लावून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, शिलाई मारताना एकसारखी मार्जिन ठेवूनच शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येईल यासाठी. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, हे समोरच्या साईडने दोनदा दुमडून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर ही आहे आपली बटन पट्टी. तर तुम्हाला बटन लावायचे तर बटन लावा आणि हुक लावायचे तर हुक लावा. बघा आपली इथे बटन पट्टी लावून झालेली आहे आणि आपली एक बाजू तयार झालेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूला क्रॉस पट्टी लावून घेऊ. तर बघा आता आपण खालच्या साईडने क्रॉस पट्टी ठेवलेली आहे आणि शिलाई मारून घ्यायची. तर मैत्रिणींनो, ही क्रॉस पट्टी लावण्याची अगदी सोपी पद्धत आहे. तर आता आपण इथे रेष ओढून घेतली होती, तिथून आपल्याला इथे दुमडून घ्यायचं आहे आणि अगदी पहिल्या शिलाईच्या कडेकडेने इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि हे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर आपले मधल्या टक्समुळे क्रॉसपट्टीचा कपडा आपला उरतो, तर तो कट करून घ्यायचा. काज बटन पट्टीच्या साईडने काही कमी जास्त कपडा असेल तर तोही कट करून घ्यायचा. आणि आता आपल्याला इथे काजपट्टी लावून घ्यायची आहे. तर आता ही पट्टी आपल्याला सरळ भागाकडून लावून घ्यायची आहे. आणि आता इथे उरलेली पट्टी कट करून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. मैत्रिणींनो, इथे पण आपल्याला दाब शिलाई टाकून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. तर ह्या पद्धतीने आपल्याला दाब शिलाई देऊन आता मधल्या साईडने दुमडून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने दुमडून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणी, आपले दोन्हीही साईड शिवून तयार झालेले आहेत आणि दोन्ही साईड बरोबर आहेत का तर एकदा चेक करायचे आहेत. बऱ्याच वेळा आपण टक्स टाकताना किंवा क्रॉस पट्टी लावताना जर कमी जास्त कपडा धरला तर आपला हा भाग कमी जास्त होतो. तर कमी जास्त झाला तर तो कट करून बरोबर करून घ्यायचा.
तर आता आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. आपला मागचा आणि समोरील बाजू दोन्ही तयार झालेले आहेत. तर इथे ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही नवीन शिवत आहात, तुम्हाला जर शिवायला वेळ लागत असेल तर तुम्ही व्हिडिओ थांबवून सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहे. आता शोल्डर जोडून झाल्यावर आपल्याला इथे बाही लावून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, बाही लावताना आपण जो खोल भाग आहे तो समोरच्या साईडने करायचा आहे आणि इथे सेंटरला कट मारून बाही सेंटर मधून लावून घ्यायची आहे. तर सेंटर मधून बाही लावल्यावर आपल्या दोन्ही साईडने बरोबर बाही बसते. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला बाही जोडताना कमी जास्त होते आणि मग आपण एक साईडने जर सुरुवात केली तर एक साईडला बाही कमी पडते. तर त्यासाठी आपल्याला इथे सेंटर मधूनच बाही लावून घ्यायची आहे, जेणेकरून दोन्ही बाजू बरोबर येतील यासाठी. तर बघा, एक साईडची आपली बाही लावून झालेली आहे. आता आपल्याला ह्याच पद्धतीने सेंटर मधून दुसरी बाही लावून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, बाही लावताना लक्ष असू द्या, खोल भाग आहे तो आपल्याला समोरच्याच साईडने करायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला शिवताना कुठं काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आणि बाही जोडतानाही एकसारखी शिलाई मार्जिन सोडूनच बाही जोडून घ्यायची आहे. अगदी हळूवारपणे लावून घ्यायची. आणि मैत्रिणींनो, आता आपल्याला लागणार आहे मापाचा ब्लाऊज. तर आपल्याला ही बाही मापाच्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची आहे. तर तुम्हाला फिटिंगही करण्याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे आणि जो समोर उरलेला भाग आहे तो दुमडून घ्यायचा आहे. तिथे आपल्याला इथे हात शिलाई करून घ्यायची आहे. तर आपला हे बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, त्यासाठी आपल्याला इथे हात शिलाई करून घ्यायची. तर इथे मशीनचा थोडासा मोठा टाका करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला हात शिलाई झाल्यावर उकलायला सोपं जाईल ह्यासाठी. तर आता एक बाही तयार झालेली आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही बाही तयार करून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने बघा, मार्किंग करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ही ब्लाऊज शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. तर फिटिंग कशी करायची तेही अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर ब्लाऊजच्या दोन्ही बाजू आहेत त्या आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा, ह्या पद्धतीने आणि सरळ एक शिलाई टाकून घ्यायची आहे. कुठेही माप न घेता आपल्याला साईडने एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता ह्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे.
आता हे दोन्ही साईडने शिलाई मारून झाल्यावर इथे आपल्याला मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. मापाच्या ब्लाऊज आपल्याला ह्या काच बटन पट्टीपासून दुसऱ्या काच बटन पट्टीपर्यंत कमरेच्या साईडने माप घ्यायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला उरलेला जो कपडा आहे तो किती आहे तो बघायचा आहे. तर इथे साधारण 3 इंचाचा कपडा आपला उरलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर सुरुवातीला इथे आपण बाहीपासून फिटिंग टाकायला सुरुवात करणार आहोत. तर इथे आता मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला बाहीचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर आपण इथे टेप न वापरता ब्लाऊजवरूनच फिटिंग करून घेणार आहोत आणि ही फिटिंग अगदी परफेक्ट होते आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीलाही खूप सोपं जाते. तर बघा ह्या पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचे. ती मार्किंग झाल्यावर आपल्याला इथे मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, ही मार्किंग करणं आणि बरोबर येणं हे खूप महत्त्वाचं आहे. इथं जर कमी जास्त झालं तर आपला ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी ही मार्किंग खूप महत्त्वाची आहे. आता आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आणि खालच्या साईडने आपल्याला इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आपला जो फिटिंग करताना उरलेला जो कपडा होता तो 3 इंच होता. तर इथे आपल्याला एका साईडने 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने फिटिंग केली तर अगदी परफेक्ट फिटिंग येते आणि तुम्हालाही कन्फ्यूज न होता अगदी सोप्या पद्धतीने फिटिंग करता येते. आणि लगेच इथे आपण डबल शिलाई टाकून घेऊयात. आता एक साईडची आपली फिटिंग झालेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडची फिटिंग करायची आहे. तर फिटिंग आपण ह्याच बाहीवरून घेऊ शकतो. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे बाहीची मार्किंग करून घ्यायची. आणि लगेच ह्या पद्धतीने आपण मुंड्याची मार्किंग करून घेऊया. आणि त्यानंतर खाली 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं जेवढं माप आलेलं आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. तर माझ्या ब्लाऊजचं इथे 1.5 इंच आलेलं होतं, तर मी इथे 1.5 इंचावर करते आणि तुमच्या ब्लाऊजवर जेवढं आलेलं आहे तेवढं तुम्ही करू शकता. आणि मैत्रिणींनो, आता आपली ब्लाऊजची फिटिंग करून झाल्यावर आता आपले राहिलेलं आहे गोट. तर आपल्याला इथे ब्लाऊजचा गोट टाकून घ्यायचा आहे. तर आता आपण एकदा आपल्या मापाच्या ब्लाऊजवरून आपण माप घेऊन पाहूयात. तर बघा मैत्रिणी, अगदी आपलं परफेक्ट असं माप आलेलं आहे. दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता. तर आपल्या ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे. तर बघा ह्या पद्धतीने आता हे फिटिंगच्या साईडने उरलेला कपडा आहे तर तो एकसारखा करून घेऊया. कमी जास्त असेल तर तो कट करून घेऊया. बघा या पद्धतीने. तर आता आपण इथे गोट टाकून घेऊयात. गोट टाकताना आपल्याला कधीही क्रॉस पट्ट्याच घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला गोट छान येईल ह्यासाठी. आणि मैत्रिणींनो, बघा आपला फिनिशिंग सेट ब्लाऊज तयार झालेला आहे. आता ह्या गोटपट्ट्या कशा जोडायच्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे.
बघा, हे या पद्धतीने ठेवून घेऊन इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता ह्या सर्व पट्ट्या ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. आणि बघा, आपला कपडा जर क्रॉस असेल तर ह्या पद्धतीने आपला ओढला जातो आणि गोटही फिनिशिंग सहित छान बसतो. तर बघा, ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. पट्ट्या जोडून झाल्यानंतर आपल्याला इथे एक साईडने दुमडून शिलाई मारायची आहे, जेणेकरून कपड्याचे धागेदोरे निघणार नाहीत यासाठी. आणि शिलाई मारतानाही एकसारखा कपडा धरूनच शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपण गोट लावताना कमी जास्त कपडा होणार नाही आणि गोट बिघडणार नाही यासाठी. तर बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे शिलाई मारून झालेली आहे. तर आता ही पट्टी आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याला जोडून घ्यायची आहे. तर पट्टी जोडण्याच्या अगोदर मैत्रिणींनो, आपण काज बटन पट्टी बरोबर आहे का नाही ते चेक करायचं आहे. जर कमी जास्त असेल तर ते कट करून बरोबर करून घ्यायचं आहे. गोट मारल्यावर नंतर आपल्याला कमी जास्त करता येत नाही यासाठी. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला ही पट्टी ठेवून एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, कुठेही शिलाई मारताना एकसारखी मार्जिन ठेवूनच शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येईल यासाठी. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यामुळे आपण शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, ही शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि तुमचा ब्लाऊज कसा शिवला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत. तर बघा, इथे शेवटपर्यंत शिलाई मारून आपल्याला उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे. तर आता पट्टी लावून झाल्यावर इथे या पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि एकसारखा गोट टाकून घ्यायचा आहे. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला तुम्हाला थोडंसं गोट टाकायला अवघड जाईल, तर तुम्हाला जसा जमेल तसा टाका, पण तुम्हाला छानच जमेल अशी आशा करते. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला हळुवारपणे गोट टाकून घ्यायचा आहे. आपल्या ब्लाऊजचा मेन भाग हा गोट असतो, तर गोट येणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी अगदी सावकाश आणि छान असा गोट टाकून घ्यायचा आहे. अगदी थोडा थोडा कपडा धरून गोट टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस झाली की गोट छानपैकी जमतो.
आणि इथे आपल्याला लगेच हुकाय करून घ्यायचे आहे. तर इथे मी मशीनवरच कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्या पद्धतीने खडूने मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यावर हुकाय करायचे आहेत. तर इथे आपल्याला हुकाय करण्यासाठी टंचन उचलून घ्यायचं आहे. सरळ शिलाई मारायची आहे. अजून सुई खाली ठेवून टंचन उचलायचं आहे. पुन्हा थोडंसं व्ही आकारात शिलाई मारून घ्यायची आहे. पुन्हा टंचन खाली ठेवून तेवढी शिलाई मारायची. पुन्हा टंचन उचलून सरळ शिलाई मारायची आहे. पुन्हा व्ही आकारात शिलाई मारायची आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला हुकाय करून घ्यायचे आहे. तर बघा आपले सर्व हुकाय करून तयार झालेले आहेत. आणि मैत्रिणींनो, फायनली आपला ब्लाऊजही शिवून तयार झालेला आहे. आणि बघा सुंदर असा गोट आलेला आहे, एकसारखा गोट आलेला आहे. तर तुमचाही गोट तुम्हाला कसा आला तोही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लाऊजही कसा आला तोही सांगा. आणि इथे मी टाचपिन लावून घेऊन तुम्हाला ब्लाऊज कसा तयार झाला ते दाखवणार आहे. बघा मागचा गळा आणि हा समोरील बाजू. आणि बघा मैत्रिणींनो, आपला फिनिशिंग सहित सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. ब्लाऊजचा पफही सुंदर असा आलेला आहे. तुमचा ब्लाऊज कसा आला तो सांगायला विसरू नका. मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.